तर महाराष्ट्रासाठी यंदाचं वर्ष हे तुफान पावसाचं ठरलं। म्हणजे दरवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा 11% पाऊस महाराष्ट्रात जास्त पडलेला आहे। नेमका कोणत्या विभागात किती पाऊस पडलाय बघूया आमच्या खास रिपोर्टमधून। पावसाचा हा हाहाकार संपूर्ण राज्यात बघायला मिळतोय। राजस्थानमध्ये परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होऊन 8 दिवस उलटले, मात्र महाराष्ट्रात धुवाधार पाऊस सुरूच आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचं प्रमाण अधिक आहे। राज्यात 1 जून ते 21 सप्टेंबर या काळात एकूण 1053 मिलीमीटर पाऊस झाला। दरवर्षी 946 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, पण सरासरीच्या तुलनेत यंदा 11% जास्त पाऊस बरसला। विभागनिहाय आकडेवारीनुसार कोकणात सर्वाधिक 3100 मिलीमीटर पाऊस, मध्य महाराष्ट्रात 767 मिलीमीटर, मराठवाड्यात 712 मिलीमीटर आणि विदर्भात 982 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झालाय। मराठवाड्यात पाऊस अक्षरशः वैरी बनून कोसळला। कधी काळी पाण्यासाठी आसुसलेला हा मराठवाडा आता पावसाच्या परतीसाठी प्रार्थना करतोय। बीडमध्ये साधारण 506 मिलीमीटर एवढा पाऊस असतो। यावर्षी 569 मिलीमीटर म्हणजे 12% जास्त पाऊस झालाय। संभाजीनगरमध्ये साधारण 516 मिलीमीटर पाऊस होतो, पण प्रत्यक्षात 623 मिलीमीटर म्हणजे 21% जास्त पावसाची नोंद झाली आहे। धाराशिवमध्ये 527 ऐवजी 707 मिलीमीटर म्हणजे 34% जास्त पाऊस झाला। हिंगोलीत यंदा पावसाचं प्रमाण कमी झालंय। इथे साधारण 721 मिलीमीटर पाऊस होतो, मात्र यंदा 694 मिलीमीटर पाऊस झाला। तर जालन्यातही सरासरी 551 मिलीमीटर पावसापेक्षा 521 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लातूरमध्ये मात्र पावसानं चांगलंच झोडपलंय। लातूरमध्ये साधारण 620 मिलीमीटर पावसाऐवजी 806 मिलीमीटर म्हणजे सरासरीपेक्षा 30% जास्त पाऊस झाला। नांदेड जिल्हा धाराशिव आणि लातूरच्या तुलनेत वरचढ ठरला। इथे 741 मिलीमीटर पावसाऐवजी 1010 मिलीमीटर पाऊस बरसला। तर परभणीत सरासरी पावसापेक्षा 11% जास्त पाऊस झालाय। या जिल्ह्यात साधारण 664 मिलीमीटर पाऊस होतो, मात्र यंदा 740 मिलीमीटर पाऊस झालाय। एकूणच मुसळधार पावसामुळे मराठवाड्याची अवस्था फार बिकट झाली आहे। पण मराठवाड्यावर आलेल्या या पाणी संकटावर हवामान तज्ञांचं काय मत आहे बघूया। महाराष्ट्राचा जो पूर्व विदर्भ आहे, साऊथ दक्षिण पूर्व विदर्भ, मराठवाडा, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातला दक्षिणेचा भाग आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिण किनारपट्टी, इकडे जास्त पाऊस नक्कीच पडतो। आणि अशा 3 सिस्टम्स ज्या आहेत, 3 कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते ह्या रिजनवरून जाताना आपल्याला दिसलेले आहेत। त्याआधी मागच्याच आठवड्यातली एक सिस्टम आहे आणि त्याआधी 2दा अशी परिस्थिती दिसून आलेली आहे। आणि अशीच परिस्थिती आपल्याला आता 27, 26, 27, 28 आणि 29 हे 3 ते 4 दिवस आहे, येणारे 26 ते 29 तारीख। यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती दिसून येण्याचे चान्सेस आहे, कारण एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते अजून इंटेन्स होण्याची शक्यता आहे आणि त्याची मुवमेंट पश्चिमेकडेच असण्याची शक्यता आहे। त्यामुळे 26 ते 29चा जो पिरियड आहे सप्टेंबरचा या महिन्यातला, यामध्ये अशीच सिच्युएशन असण्याची शक्यता दिसून येते। मराठवाडा वगळता इतर भागातील पावसाचा आढावा घ्यायचा झाला तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 10% जास्त पाऊस झाला। या भागात साधारण 694 मिलीमीटर पाऊस होतो। यावर्षी 767 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यानुसार पावसाची स्थिती पाहिली तर नाशिकमध्ये सर्वाधिक 33% जास्त, त्याखालोखाल कोल्हापुरात 26% आणि पुण्यात 13% पावसाची नोंद झाली आहे। साताऱ्यात सरासरीपेक्षा 21% कमी पाऊस झाला। विदर्भात 907 मिलीमीटर ऐवजी 982 मिलीमीटर पाऊस झाला। सरासरीच्या तुलनेत हा 8% जास्त पाऊस आहे। जिल्हानिहाय आकडेवारीनुसार वर्धा जिल्ह्यात 22% जास्त पाऊस, त्याखालोखाल यवतमाळमध्ये 19% आणि गडचिरोलीत 16% जास्त पाऊस झाला। कोकण विभागात सरासरीपेक्षा 12% जास्त पावसाची नोंद झाली। कोकणात सरासरी 2773 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, मात्र यंदा 3100 मिलीमीटर पाऊस झालाय। यापैकी मुंबई उपनगरात सर्वाधिक 31% जास्त पाऊस झाला। त्यानंतर पालघर जिल्ह्यात 28%, रत्नागिरीत 14 आणि रायगडमध्ये 12% जास्त पावसाची नोंद झाली आहे। कोकणात नेहमीप्रमाणेच धुवाधार पाऊस झाला, पण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात अतिवृष्टी होणं अनपेक्षित होतं। हवामान बदलाचा हा सर्वात मोठा फटका मानला जातोय।
याशिवाय येत्या काही वर्षात महाराष्ट्रात पर्जन्यमानाचं प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. मात्र तोवर पाऊस विश्राम घेईल अशी परिस्थिती दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.